संदर्भात तुम्ही आज प्रेस घेतली, नेमकी तुमची शिवसेनेची भूमिका काय? आमची भूमिका स्पष्ट आहे की सावंत साहेबांवर जे खोटे नाटे आरोप केले हे खोटे नाटे आरोपाबद्दल मी पहिला त्यांचा निषेध व्यक्त केला आणि जे चुकीचं आहे ते चुकीचंच म्हटलं पाहिजे ना. चोराच्या उलट्या बाबा ह्यांनी सगळं कांड करायचं आणि त्याची बदनामी साहेबावर करायची ही कुठली पद्धत आहे? ह्यांनी कोणाला सहकार्य केलं कोणाला नाही केलं ही लोकसभेपासून विधानसभेपासून बघतो आम्ही. विधानसभेला यांनी कोणाला सहकार्य केलं तर कोणाला केलं स्पष्ट बोला ना. राहुल मोठे यांना सहकार्य केलं की जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. आणि असं असताना सुद्धा जर आम्ही गप्प राहिलो का तर ठीक आहे, महायुतीबद्दल काही बोलायचं नाही. मग ह्याचा अर्थ काहीच बोलायचं नाही असं होत नाही ना. इतकं करून जर तुम्ही सावंत साहेबावर तुम्ही जर आगपाकड करीत असाल त्यांची कारणच एक आहेत फक्त की सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि मग घराणेशाहीला विरोध करणारे नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मग अशा माणसाला जाणीवपूर्वक जर सावंत साहेबाला बाजूला केलं तर निश्चितच त्याला वाटतं की आपण जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरानं काम करू शकतो, सगळीकडे कारभार करू शकतो. ही भूमिका स्पष्ट आहे त्यांची आणि म्हणून त्या इतका जळफळाट चाललेला आहे असा विषय आहे. घराणेशाहीला तुमचा विरोध आहे असं तुम्ही म्हणाला. आजही कुणाला विरोध आहे तुमचा? आमचा घराणेशाहीला विरोध म्हणजे एकाच घरात आमदार नसावा, त्याच्याच घरात अध्यक्षपद नसावा अशा पद्धतीने. मग आता तुम्हाला माहिती आहे की राणादादाची मंडळी आता तशा पद्धतीने त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे. मग आम्ही निवडणुकीत बोललो ह्या गोष्टी, पण निकालानंतर आम्ही स्पष्ट सांगितलं की पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मग ह्यांनी आमचे 2 निवडून आलेले धनुष्यबाणाचे कॅन्डिडेट का उचलून न्यावे? आमचे 15 माणसं आमच्यापाशी ठेवा, तुमचे 19 तुमच्यापाशी ठेवा, महायुतीची चर्चा करा, कोण अध्यक्ष होईल तर पक्ष नेते ठरवतील. पक्षाच्या नेत्यांना आदेश दिला तर तुम्ही अर्चना पाटील यांना पाठिंबा देणार? द्यावं लागणार ना. पक्षाची भूमिका तशी असेल तर इलाज नाही त्या गोष्टीला. असं नसतंय. पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यावी हा विषयच नसतो. आपलं कुठपर्यंत आहे की जिथपर्यंत आपली मागणी आहे. आज मला वाटतं की माझ्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे, त्याला वाटत असेल त्यांच्या पक्षाचा झाला पाहिजे. पक्षाचा जिल्हाध्यक्ष 15 माणसं होऊन जर मागणी करत नसेल तर मग ह्याला अर्थ काय? ज्या ताकदीनं आम्ही माणसं निवडून आणलेत, आज आमचे 13 पैकी 8 सदस्य निवडून आलेत जिल्हा परिषदचे आणि 2 सदस्य, एक 46 मतानं पडलाय, एक 300 मतानं पडलाय. म्हणजे आम्ही आज तिथं 10+ झालो असतो 13 पैकी. मध्ये पण गंभीर आरोप केले, गद्दारी केली, विश्वासघात. मला सांगा, विश्वासघात आणि गद्दारी कोणाला म्हणायचंय? आम्ही आमच्या पक्षाची माणसं निवडून आणणं गद्दारी असेल तर केली आम्ही गद्दारी. आम्ही आमच्या माणसाला न्याय दिला असेल तर ती गद्दारी असेल तर केली. ह्यांच्यासारखं आम्ही तुतारीच्या माणसाला विधानसभेला येऊन मदत करणं असं तर आम्ही केलं नाही. इथं परांड्यामध्ये नगरपालिकेला पॅनल उभा करताना सर्वपक्षीय पॅनल उभा करता MIM सहित, ती तुम्हाला गद्दारी वाटत नाही? ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत नगरपालिकेला त्या ठिकाणी AB फॉर्म दिले धाराशिवमध्ये, ती गद्दारी तुम्हाला वाटत नाही? मग जर खरं बोललं, जर सख्याला राग येत असेल तर त्याला इलाज बी नाही आमचा. अहो, प्रेस नोट काढली, राणादादांनी काढली, राणादादा पाटील आमदार जे आहेत त्यांनी काढली. तुम्हाला सगळ्याला कळलं की ती कोणाच्या मेलवून आली, कोणा त्यांच्या लक्षात आलं की हे चुकीत झालंय, पुन्हा त्यांनी पक्ष ह्याच्यावर काढली. मग मी म्हणायचो ह्यांच्या जर हिंमत असेल तर त्यांनी स्वतः प्रेस घेऊन राणादादांनी सावंत साहेबांवर टीका करावी ना. दुसऱ्याच्या खात्यावर बंद द्यायचं काय कारण? अण्णा, जिल्हा परिषद अध्यक्षासाठी तुम्ही शिवसेनेचे सावंत साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. जो निर्णय एकनाथभाई शिंदे घेतील तो त्यांना 100% मान्य असेल, ही सावंत साहेबांची भूमिका आहे. तुमचा जिल्हा परिषद अध्यक्षाचा उमेदवार नेमका कोण असून तुम्ही कुणाची शिफारस केली? आम्ही शिफारस कोणाची केलेली नाही. असलं पाहिजे ना, म्हणजे काहीतरी सांगितलं पाहिजे. आमच्याकडं आज 50% आरक्षण आहे, 50% सक्षम महिला आहेत. आमच्या भागातल्या 3-4 महिला निवडून आल्यात. तुमच्या उमरगाकडल्या 1-2 महिला निवडून आल्यात. त्यामुळे पक्ष नेतृत्व जो घेईल ती घेईल ना. पण तुमची मागणी असेल ना काहीतरी? आमची मागणी फक्त शिवसेनेचा अध्यक्ष व्हावा ही मागणी आमची. रवी गायकवाडांच्या पत्नींना अध्यक्ष करा असं किंवा त्यांच्या समर्थकांचं म्हणणे, त्याला तुमचा पाठिंबा असेल? काहीच अडचण नाही आमची, काय अडचण नाही. काय अडचण असावी? ती घराणेशाही होत नाही का? नाही, जर समजा तुमची सगळ्याची इच्छा असली तर आम्ही नाकारणार कोण? जर आता उद्या त्याला तुम्ही म्हणलं की राणादादाच्या मंडळीला तुमचा विरोध आहे का, सगळ्यांनी जर ठरवलं राणादादाची बायकोल करायचं, आमचं काय कारण आहे? भूमिका काय? आमचा आजही विरोध आहे, आजही घराणेशाहीला विरोध आहे. पण जर सगळ्यांनी ठरवलं, लोकशाही कशावर चालती? बहुमतावर चालती.
तुम्ही पण आहे ना तरी तुमच्याकडे आहे आपलं म्हणणं जिथपर्यंत मांडायचं बहुमतावर तिथपर्यंत. असलं तरी तुमचं किंवा सावंत साहेबांचं याबद्दलचं म्हणणं काय आहे? आम्ही कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. जे पक्षाचे नेते एकनाथभाई शिंदे जो निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पण ही जे असे सावंत साहेबाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचायला लागलेत त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि अशा बद्दल कोणा जर काय केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. अण्णा धनंजय सावंत तुमच्या बरोबर आहेत का? नाही ते अपक्ष निवडून आलेत, भाजपनं पुरस्कृत केलेला आहे, तो त्यांचा निर्णय ते स्वतः सांगतील. पण आहेत का तुम्ही संपर्कात आहेत का? नाही आपण संपर्कात नाही, ते पण नाही ते पण नाही. ओके. जवळीच्या सभेमध्ये खासदार रवींद्र गायकवाड मध्ये भाजपनं गद्दारी केली होती. तेही तुमच्याच मताशी सहमत आहे? अरे केली ना का तरी. या जिल्ह्यातल्या लहान लहान लेकराला सुद्धा कळतंय की तुम्ही तर जाणते सक्षम पत्रकार आहात, तुम्हाला तर सगळंच कळतंय. पण तरी सुद्धा काय गोष्टी आमच्या तोंडून घ्यायच्या त्यात घ्या, काय अडचण नाही. काय अडचण नाही. त्यांनी गद्दारी केलेलीच आहे. नगरपालिकेला केली, विधानसभेला केली, आता लोकसभेला केली. असंच म्हणावं लागेल ना, कारण त्यांचा मतदारसंघ 55,000 मायनस आहे तुळजापूर. त्यांनी केलीच ना गद्दारी. म्हणजे असं बरोबर नाही. आजही आम्ही सांगतोय पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. त्याच्यावर पक्ष निर्णयाच्या नेतृत्वाच्या निर्णयाच्या बाहेर जाणार नाही. त्यांच्या प्रेस अण्णा, मध्ये तुमचे दुसरे जिल्हा प्रमुख जे की आता मुंबईला आहेत त्यांची एक फेसबुक पोस्ट आहे किंवा विधानसभेपासून नगर परिषद जिल्हा परिषद पक्षाची गद्दारी करणारा किंवा पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधातच काम करणाऱ्याचा आदेश पाळायचा नाही इशारा सावंतांकडे आहे. अरे नाही नाही, रसद पुरवल्याचा आरोप होतो विरोधकांना. मी काय म्हणतो, रसद पुरवल्याचा आरोप होतोय. त्यांनी दाखवा ना, प्रूव्ह करून दाखवा कोणाला पैसे दिलेत आम्ही. आम्ही फोन पे दाखवा, RTGS दाखवा, तुमचं रोखीला फोटो दाखवा, काहीतरी दाखवा ना. बरोबर. बोलण्याच्या काय गोष्टी आहेत त्या. आणि एक तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तानाजी सावंत 10 दिवस मतदारसंघात होते, पण वाशीच्या अलीकडे आले नाही. 10 दिवस मतदारसंघात तळ ठोकून होते. कुठल्याही बाकी ठिकाणी त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही. केला नाही. करून द्यायला काय आम्हाला मला काय कोण करायचं म्हणलं उघड करतो आम्ही, असं झाकून करीत नाही. अजित पवारांशी काय बोलणं झालं आहे सत्ता स्थापनेचे? नाही ती त्याच्या बोलत मला काय कारण आहे त्याचं काय कारण. हे बघा मला एक सांगा, मी बोंपरांना वाशी माझ्या कार्यक्षेत्रात आहे, उमरगा लवारा तुळजापूर मोहन पनोरीचे आहे आणि कळम धाराशिवला आता त्याला नेमणूक केलेली आहे, तात्पुरती केली असं प्रभारी म्हणून पत्र आहे. त्यामुळं त्याला चर्चा करावी असा काय विषय मला हे वाटत नाही. होते या अध्यक्षपदाच कधी निघालं? नोटिफिकेशन निघते आज उद्या 2 दिवसात, तिथून पुढे 12-13 दिवस मोजा. ओके. त्याच्या अगोदर नक्कीच होऊन जाईल. चला धन्यवाद.